बघा, अँब्युलन्स घोटाळ्याप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे. विरोधक आक्रमक झाले आहेत. अँब्युलन्स घोटाळा कुणाच्या पुत्रासाठी असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. अँब्युलन्स घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करा अशी मागणी देखील त्यांनी केली. तर अँब्युलन्स खरेदीत 1 रुपयाचाही गैरव्यवहार झाला नाही. विरोधक आभासी जगात वावरतायत असं प्रतिउत्तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अँब्युलन्स घोटाळ्यावरून अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे. मात्र आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हे सगळे आरोप फेटाळलेत. या प्रकरणी SIT चौकशीची मागणी देखील विरोधकांनी केलेली आहे. तर खरेदी 1 रुपयांचाही गैरव्यवहार झाला नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय. एम्ब्युलन्स मध्ये या सरकारला टाकून न्यावं लागेल आता पुढे. एवढा मोठा घोटाळा या एम्ब्युलन्स मध्ये. अध्यक्ष, रुग्णवाहिका घोटाळा 3000 कोटीमध्ये होणारं काम 10,000 कोटीवर नेलं. 7,000 कोटी रुपये जिरवण्याचं काम होणार आहे. ते कोण कोण लोकांचा सहभाग आहे, कोणाचे पुत्र कोणाचे पार्टनर आहेत, याचा खुलासा होणं अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. सबज्युडाइस मॅटर असल्यामुळे त्याच्यावरती फारसं भाष्य करणं योग्य नाही. कोर्टाचे आदेश येतील, कोर्टाच्या आदेशाला बांधील राहून याप्रमाणे आपलं कामकाज चालतंय. त्याच्यामुळे एकदा ते निर्णय येते त्याच्यावरती तुम्हाला कळेल, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना. त्याच्यावर चिंता करायचं काय कारण आहे.